अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू द्या अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. 18 फेब्रुवारी 2026 रविवारी आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री म्हणजे काय? शंकर पार्वतीचा विवाहाचा दिवस. आता बघा, ज्या वेळेला माता पार्वती जी आहे ती महादेवांच्या विवाहासाठी, महादेवांच्या बरोबर विवाह करण्यासाठी अत्यंत अशा म्हणजे तपश्चर्येला खूप वर्ष अशी बसली होती. आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवान विष्णू तिला प्रसन्न झाले आणि त्यांनी माता पार्वतीला विचारलं, तुला काय पाहिजे वर तो माग. तर तिनं सांगितलं की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. ही माता लक्ष्मी ज्यावेळेला तपश्चर्येला खूप वर्ष बसलेली असत्या त्यावेळेला बेलपत्र खाऊन तिनं उपवास केलेला असतो आणि त्यावेळेला महादेव प्रसन्न होतात. आणि हे महादेव ज्यावेळेला प्रसन्न होतात त्यावेळेला तिनं महादेवांना विवाह करण्याची विनंती केलेली असते. त्यावेळेला महादेव शंकर जे शंभू आहेत ते काय म्हणतात माहिती आहे काय? मी जटाधारी आहे, मी भस्मधारी आहे, मी स्मशानधारी आहे आणि माझ्याशी तू लग्न करून काय करणार? त्यावेळेला माता पार्वती म्हणते, मी तुमची अर्धांगिनी होऊन राहणार, जिथे तुम्ही तिथे मी. म्हणजेच आपल्या शरीराचा उजवा भाग म्हणजे शिव आणि डावा भाग म्हणजे पार्वती. अशा ह्या शिव पार्वतीचा महाशिवरात्रीचा दिवस हा शिव पार्वतीच्या विवाहाचा दिवस आणि ह्या दिवशी आपल्याला काहीच सेवा करायची. आता ह्या वर्षी महाशिवरात्री झाली की पुन्हा वर्षभर ही सेवा करता येत नाही. मग ज्यांना विटाळ आहे, सुतक आहे, अजून काय मासिक धर्म आहे, त्यांनी ह्या दिवशी मानस पूजा केली तरी चालते. कारण मानस पूजा ही देवापर्यंत पूजत असते. आता हल्ली बघा, आपण मानस पूजा विसरत जाऊन आपण दिखावबाजीची पूजा, गणपतीला खूप डेकोरेशन करणं, देवांच्या खूप फुलं साज शृंगार करून त्यांचं फोटो काढून म्हणजे प्रदर्शन करणं, अशा पद्धतीने मी त्यात थोडीशी आलेलीच आहे. बऱ्याचदा मी स्टेटसला माझ्या देवांचे फोटो किंवा अजून काय गणपतीचं डेकोरेशन ठेवते, पण हे चुकीचं आहे. पण मानस पूजा जी व्यक्ती मनापासून करते त्याची जी सेवा आहे ती नक्कीच देवांपर्यंत पोहोचत असते. अशा ह्या मानस पूजेसाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. प्रत्येकानं या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायचे. तुमचा पिरियड असेल, सुतक असेल, मासिक धर्म असेल तरीसुद्धा डोक्यावरून आंघोळ करायची. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरात फक्त जायचं नाही, देवघरातली पूजा करायची नाही. एका ठिकाणी तुम्ही बसायचं, खुर्चीवर बसला तरी चालेल, फक्त अंथरुणावरती बसू नका. खुर्चीवर बसा किंवा खाली कुठेही हॉलमध्ये, बेडरूममध्ये, किचनमध्ये कुठेही आसन घेऊन बसा. आणि त्यानंतर मनामध्ये तुम्ही असं करा की महादेवाची पिंड तामणमध्ये ठेवलेला आहे, त्यावरती पाण्यानं अभिषेक घालताय, दुधानं अभिषेक घालताय, पंचामृतनं अभिषेक घालताय. त्यानंतर ते महादेवाची पिंड तुम्ही स्वच्छ पाणी घालून धुवून पुसून ते देवघरामध्ये ठेवलेले आहे. त्यावरती तुम्ही मध, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, बेलपत्र, बेल, अखंड पांढरे तांदूळ, पांढरे तीळ हे सगळं अर्पण केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही ओम नमः शिवायचा जप केलेला आहे, शिवलेल्या अमृतचं पारायण केलेलं आहे. त्यानंतर शिवांची तुम्ही जास्तीत जास्त सेवा केलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे असं मनामध्ये म्हणायचं आहे. म्हणजे तुम्ही मनामध्ये त्यांना नैवेद्यसुद्धा असं डोळे झाकून बसायचं, तुम्ही महादेवाला समोर आणायचं. मग तुम्ही अभिषेक घातला आहे, मग पंचामृतनं अभिषेक घातला आहे, मग दुधानं अभिषेक घातला आहे, त्यानंतर तुम्ही खडी साखरेनं अभिषेक घातला आहे, साखरेनं अभिषेक घातला, हे सगळं मनामध्ये आणायचं. आणि त्यानंतर तुम्ही नैवेद्यसुद्धा मनामध्ये मानस पूजा करत असताना साखरेचा नैवेद्य दाखवला आहे. ह्यामध्ये तुम्ही हिऱ्याचा, माणिकचा, सोन्याचा सगळ्याचा नैवेद्य अभिषेक असं तुम्ही मनामध्ये आणू शकता. आणि त्यानंतर 108 बेलपत्र मी घातलेली आहेत असं म्हणू शकता. शिवमहिमा स्तोत्र, गायत्री मंत्र, रुद्र अभिषेक तुम्ही करू शकता, संजीवनी मंत्र म्हणू शकता, अमृत संजीवनी मंत्र म्हणू शकता, महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता, कालभैरव म्हणू शकता, ही शिव कवच स्तोत्र म्हणू शकता,
हे सगळं तुम्ही मानसपूजेमध्ये या दिवशी करू शकता, कारण हे तुम्ही या दिवशी केला तर वर्षभर तुम्हाला हे त्याचं फळ मिळणार. मग तुमच्या घरामध्ये ज्या वेळेला तुम्ही ही मानसपूजा करता, तुम्ही महादेवाची सेवा करता, ती सेवा महादेवापर्यंत पोहोचते आणि त्यानंतर तुम्ही महादेवांना मनामधून प्रार्थना करायची की ही मानसपूजा माझी तुम्ही स्वीकारली आहे. तुम्ही माझ्या आयुष्यातल्या अडचणी, दुःख, संकट जे काय अडचणी आहेत, आर्थिक अडचणी असू देत, मुलांच्या विवाहाच्या अडचणी असू देत, शिक्षणाच्या अडचणी असू द्या, नवरा बायकोच्या अडचणी असू दे, व्यवसायाच्या अडचणी, ह्या सगळ्या तुम्ही दूर केलेत आणि आमच्या आयुष्यात तुम्ही सगळं भरभरून दिलेलं आहे असं म्हणायचं. कारण महादेव हे भोळा शंकर आहे. तुम्ही ज्या भावनेनं, भोळ्या भावनेनं, मनापासून जर तुम्ही कुठली गोष्ट महादेवाला मागितली तर तुम्हाला महादेव देतात. त्यामुळं ह्या दिवशी मानसपूजा नक्की करायचं. या दिवशी मद्यपान, मांसाहार टाळायचं आहे. महादेव हे जे आहेत ते अतिशय शक्तिशाली, जे तुमच्या आयुष्यामध्ये दुःख दूर करून सुख देणारे, तुमच्या आयुष्यामध्ये बघा ज्या वेळेला भगवान विष्णू 4 महिने निद्रावस्थेत जातात त्यावेळेला 4 महिने हे महादेव जे आहेत ते आपल्या लोकांना 4 महिने तारत असतात. अशा ह्या महादेवाची महाशिवरात्री या दिवशी, महाशिवरात्री म्हणजे महान अशा शिवांची जी रात्र आहे ती प्रदोषकाळीसुद्धा तुम्ही मानसपूजा केला तरी चालेल. जास्तीत जास्त या दिवशी सेवा करा. नक्की तुम्ही या दिवशी यूट्यूबला लावून जर श्रवण केला तरी चालतं. सुतक असेल, विटाळ असेल, मासिक धर्म असेल तर यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण करू शकता. काय काय रुद्र, अमृत संजीवनी मंत्र, संजीवनी मंत्र, शिव कवच स्तोत्र, शिवमहिमा कवच, द्वादशी ज्योतिर्लिंग स्तोत्र, हे सगळं करू शकता. आणि मनातून ओम नमः शिवायचा दिवसभर नामस्मरण केला तरी चालतंय. नक्की हा उपाय करा. मानसपूजा जेवढी तुम्ही मनापासून कराल तेवढी तुमची देवापर्यंत पोहोचत्या, हे विसरू नका. व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त तुम्ही जे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक आहेत त्यांना शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आणि माझा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू होत नाही, त्याला कारण माझं आहे, कारण मला इकडे तिकडे एक्सपायर्ड कोणी झालं, कोणी आजारी असलं, कोणी इकडं असलं तिकडं असलं तर जावं लागतं, कारण सगळं एकटीला हँडल करावं लागतं. त्यामुळे समजून घ्या आणि व्हिडिओ ज्या ज्या वेळेला माझेल त्यावेळेला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यातल्या ज्या काय अडचणी, दुःख, संकट जे काय आहे ते सगळं निघून गेलेलं आहे आणि महाशिवरात्रीपासून तुम्ही महादेवाची सेवा केल्यानंतर तुमच्या सगळ्या इच्छा महादेव पूर्ण केलेल्या आहेत. या महाशिवरात्रीपासून तुम्ही प्रत्येक सोमवारी उपवास केला तरी सुरू चालतं. नक्की करा. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.